ठीक आहे. तर आता बघा, आपण युजुअली प्रोजेक्ट्स कधी शिकतो जेव्हा तुमचे सगळे कन्सेप्ट्स क्लिअर होतात. मग ते मॅन्युअल असतील, ऑटोमेशन असेल, ए झालं, बॅकएंड झालं, Jira वगैरे झालं. ठीक आहे. सगळं झालं की हे प्रोजेक्ट्स आपण सुरू करत असतो. तर मला सांगा की म्हणजे प्रोजेक्ट किंवा हे कोणतेही ॲप्लिकेशन आपण का शिकायचं? अशी काय नेसेसिटी असते की हे ॲप्लिकेशन्स आपल्याला शिकावे लागतात? स्मूथली चालवण्यासाठी. ओके. तुम्ही काय शिकता? असं मला विचारायचंय. ठीक आहे. आता बघा जेव्हा अ, हां बोला. आणि एक्सपिरियन्स म्हणून जाताना आपण माहिती दिली आपल्याला. ओके. ठीक आहे. तर बघा आज मी तुम्हाला कन्सेप्च्युअली काही पण क्वेशन विचारलं, की इनपुट डोमेन कव्हरेज काय? अजाईल म्हणजे काय? स्प्रिंट म्हणजे काय? यूजर स्टोरी म्हणजे काय? तर तुम्ही तुमच्यातले सगळेजण अगदी 100% करेक्ट उत्तरं देऊ शकता. ठीक आहे. पण ॲक्चुअली हे आपण रिअल टाईम ॲप्लिकेशनवरती कसं इम्प्लिमेंट करतो, हे पण तर बघायला पाहिजे राइट? तर त्याच्यासाठी असे प्रोजेक्ट्स आपण शिकत असतो. ठीक आहे. मे बी तुमचं बँकिंग झालं असेल आणि हा आपला हेल्थ केअर डोमेन नेक्स्ट प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. की जे पण तुम्ही आता कन्सेप्च्युअली शिकलंय त्याचं आता इथे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करायचंय. हे प्रोजेक्ट म्हणजे असं वेगळं आपण काही शिकत नसतो. पण 3-3.5 महिन्यात तुम्ही जे पण शिकलाय ते अप्लाय कसं करायचं ह्या गोष्टी इकडे शिकायच्या. ठीक आहे. म्हणजे इट इस अ काइंड ऑफ रिव्हिजन की रिअल टाईम वर्ल्डमध्ये तुम्ही तुमचे कन्सेप्ट्स अप्लाय कसं करू शकता. त्याला यूज कसं करायचं, कुठे करायचं वगैरे, वगैरे. ओके. आता हेल्थ केअर डोमेन आहे म्हणजे फॉर शुअर हे मेडिकल इंडस्ट्रीमध्ये वर्क होणारं सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. तर मला एक बेसिक आयडिया देते, की ह्याच्यात आपण काय-काय शिकणार आहोत. बघा हा पूर्ण प्रोजेक्ट आपण अजाईल पॉइंट ऑफ व्ह्यूने बघूया. कारण मार्केटमध्ये 95% प्रोजेक्ट अजाईलच यूज करतात. ओके. मग तुम्हाला उद्याला जे सिनारिओ बेस्ड क्वेशन्स येतील किंवा काही मॅनेजर राउंडला क्वेशन आला, तर तुम्हाला ते टॅकल करायला ईझी होऊन जाईल. नवीन काही वाटणार नाही. म्हणून काय करू अजाईललाच बघूया. आता अजाईल म्हणलं की स्प्रिंट्स आले. ठीक आहे, की आपण स्प्रिंट वाईज डिलिव्हरी देतो. त्याच्यानंतर स्प्रिंट म्हणलं, की युजर स्टोरीज आले. युजर स्टोरीमध्ये मग डिस्क्रिप्शन, एक्सेप्टन्स क्रायटेरिया हे वगैरे. हे थोडंसं आता काय करूया, आपलं ॲप्लिकेशन फंक्शनॅलिटीशी रिलेट करूया, की समजा ही फंक्शनॅलिटी आहे, तर ह्याच्यावरती आपल्याला कशी युजर स्टोरी भेटणार? आपण कसं टेस्ट केस टेस्ट सिनारिओज लिहिणार? ठीक आहे. मॉड्यूल्स आपण स्प्रिंट वाईज डिलिव्हर करतो. मग ह्या एका मॉड्यूलमध्ये, एका स्प्रिंटमध्ये आपण किती डेटा किंवा किती फंक्शनॅलिटी डिलिव्हर करू शकतो? ह्या सगळ्या गोष्टी आता ॲप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने बघू. त्याच्यानंतर आता तुम्ही शिकला असेल, की आपण स्मोक किंवा सॅनिटरी टेस्टिंग केली, तर आपण ब्लॉकर डिफेक्ट्स रेज करतो. आता हे ब्लॉकर डिफेक्ट ॲक्चुअलमध्ये काय असतात? हे प्रोजेक्ट स्पेसिफिक बघूया. ओके. त्याच्यानंतर दुसरं पण, की तुम्ही आता प्रायोरिटी, सिव्हिरिटी पण शिकला असाल. मग कोणता डिफेक्ट आपल्याला भेटला, त्याची प्रायोरिटी, सिव्हिरिटी आपण कसं डिफाईन करायचं? ओके. तर हे पण थोडंसं बघून घेऊ. आता प्रोजेक्ट ॲक्चुअली काय आहे, जसं बघा आपले खूप मोठे-मोठे हॉस्पिटल्स असतात. फॉर एक्झाम्पल पुण्यात कन्सिडर केलं तर जहांगीर आहे, रुबी हॉल आहे. तर त्याच्यामध्ये बघा हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे हॉस्पिटल स्टाफ आहे, खूप सारे डॉक्टर्स आहेत, खूप सारे स्पेशलायझेशन्स आहेत. शिवाय ब्लड बँक आहे, तुमचं लॅब आहे, फार्मसी आहे. तर असे खूप सारे डिपार्टमेंट त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये असतात. मग कोणताही पेशंट जर आला, तर त्याचा डेटा आपण कसं मेंटेन करायचं? सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्या पेशंटचा डेटा पण तर फ्लो व्हायला पाहिजे. ओके. तर आपले हॉस्पिटल्स काय करतात, एक काइंड ऑफ ॲप्लिकेशन यूज करतात आणि तेच ॲप्लिकेशन आपण मग आपल्या हेल्थ केअर डोमेन प्रोजेक्ट म्हणून शिकून घेऊ. ओके. आता बघा जेव्हा आपण टेस्टिंग्स करतो, तर ॲक्चुअली काय एक्स्पेक्टेशन्स असतात एका टेस्टरकडून, की आपण या टेस्टिंगमध्ये काय करायला पाहिजे? ओके. तर हे जे ॲप्लिकेशन्स असतात, ते क्लायंट स्टँडर्ड्स मीट करतायत का नाही? ती गोष्ट आपल्याला बघावी लागेल. आता बघा जेव्हा पण आपलं हेल्थ केअर सेक्शन असतं, त्याच्यामध्ये काही नॉर्म्स असतात, काही रूल्स एंड रेग्युलेशन्स असतात. त्या हिशोबाने आपले जे क्लायंट्स असतात, ते लोक किंवा आपले जे हॉस्पिटल स्टाफ आहे, मॅनेजमेंट आहे, ते लोक पेशंट्सला सर्व्हिसेस प्रोव्हाईड करत असतात. आता आपले जे ॲप्लिकेशन्स आहेत, ते स्टँडर्ड्स मीट करायला पाहिजे. ओके. तर आपल्याला हे अ, आपल्या हेल्थ केअर डोमेन स्टँडर्ड हिशोबाने ॲप्लिकेशन टेस्टिंग करावे लागेल. त्याच्यानंतर दुसरं आहे सेफ्टी.
आता बघा आपलं हॉस्पिटल आहे म्हणजे आपल्या पेशंटचे जितके पण मेडिकल रिपोर्ट्स आहेत, मेडिकल हिस्टरीज आहेत, त्याचे मेडिकेशन्स जे सुरू आहेत, तो सगळा डेटा आपण इकडे मेंटेन करतोय. आता डेटा सेफ असणं गरजेचं आहे. ओके, हा डेटा समजा आपण कोणाला पण लीक करू लागलो, तर पेशंटच्या लाईफचा इथे सवाल असतो. ओके, त्याच्यामुळे हे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते सिक्युअर असले पाहिजेत. त्याच्यानंतर कंप्लायन्स. आता समजा तुम्ही एखाद मॉड्यूल देताय, पण त्या मॉड्यूलमध्ये सेव्ह, डिलीट, अपडेट अशी फंक्शनॅलिटीज दिली नाही. मग ते मॉड्यूल तर काही युजच राहणार नाही. तर त्याच्यामुळे जे पण आपण मॉड्यूल्स देतोय, दे शुड बी कंप्लायंट. ओके, म्हणजे दे शुड बी कंप्लीट. तर त्या अकॉर्डिंग पण आपल्याला हे सिनारिओज परफॉर्म करावे लागतील. त्याच्यानंतर बघा, आपण आता जितके पण लोक असू, मॅक्सिमम लोकांच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज असतील. ओके, तर आपण काय करतो, जर समजा जास्त दिवस कुठे ऍडमिट वगैरे राहिलं, तर आपण ते क्लेम करून घेतो. आपले जे अमाउंट आहे ते हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज कडून आपण क्लेम करतो. मग हे जे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज असतात, इट इज नॉट अ हॉस्पिटल्स पार्ट. ओके, हे लोक कोणते थर्ड पार्टीज असतात. मग त्या सिच्युएशन मध्ये आपले या हेल्थ इन्शुरन्स कंपनीज वरती पण डिपेंडन्सी आहे. ओके, तर आपल्याला ह्या टेस्टिंग पण कराव्या लागतील की वेगळ्या ऍप्लिकेशन जर आपल्या ऍप्लिकेशनची इंटिग्रेट केलं, जे तुम्ही बघा एपीआयस म्हणून शिकला असाल, तर हे कसे वर्क होतात ते पण ते टेस्टिंग करावे लागेल. ओके, तर ह्या सगळ्या ऍस्पेक्ट्सनी आपल्याला हे ऍप्लिकेशन युजली टेस्ट करावे लागतात. आपलं ऍक्च्युअल मध्ये गोल काय आहे बिफोर टेस्टिंग दिस पर्टिक्युलर ऍप्लिकेशन इज ऍप्लिकेशनची क्वालिटी मेंटेन राहिलं पाहिजे. जे आपल्या ऍप्लिकेशनची दुसऱ्या ऍप्लिकेशनवरती डिपेंडॅबिलिटी आहे, जसं आपले हेल्थ इन्शुरन्स वाले आहेत, पॉलिसीज वाले आहेत, त्यांच्यावरती जी डिपेंडन्सी आहे ती व्यवस्थित वर्क व्हायला पाहिजे. ऍप्लिकेशनचं परफॉर्मन्स चांगलं असायला पाहिजे आणि हे ऍप्लिकेशन सेफ आणि इफिशियंट असलं पाहिजे. तर अशा हिशोबाने मग आपल्याला हे टेस्टिंग परफॉर्म करावे लागतील. इथपर्यंत समजलं? ओके, फास्ट होतं असं वाटतंय का? बरोबर आहे. ऑलराईट, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट. बघा, जेव्हा पण आपण हेल्थ केअर मध्ये काम करतो, आपल्याला आधी माहिती पाहिजे की जे आपलं पूर्ण हेल्थ केअर सेक्शन आहे ते कोणत्या एंटिटीज वरती डिपेंड करतं. ओके, आता हे कोणते कोणते मॉड्यूल्स असतात ज्याच्यावरती हे पूर्ण हेल्थ केअर सिस्टम सस्टेन करत असतं. आता सगळ्यात पहिले तर आपले हॉस्पिटल्स, ओके, जे आपल्या पेशंट्सला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर आपले हेल्थ इन्शुरन्स कंपनीज, ओके, जे जर पेशंट वगैरे ऍडमिट झाला तर त्यांचे बिल्स हे लोक क्लेम करू शकतात. ओके, आता हेल्थ इन्शुरन्स कंपनीजमध्ये 3 टाइप्स असतात. एक असतं मेडिकेअर. आता हे मेडिकेअर म्हणजे काय? ही आपल्या गव्हर्नमेंटची पॉलिसी असते. ओके, जर कोणता व्यक्ती 65 इयर्स अबाव्ह आहे ऑर एल्स कोणी परमनंटली डिसेबल्ड आहे, मग त्यांना आपले इंडियन गव्हर्नमेंट किंवा वर्ल्ड वाईड जे गव्हर्नमेंट असतात ते काय करतात, पॉलिसीज प्रोव्हाइड करतात. ओके, तर त्याला आपण मेडिकेअर म्हणून डिफाईन करत असतो. दुसरं आपल्याकडे असतं मेडिकेड. मेडिकेड म्हणजे काय, की हे पण गव्हर्नमेंटनेच दिलेलं असतं, पण ह्याच्यामध्ये जे बिलो पार्टी लेवल असतात त्यांच्यासाठी हे पॉलिसीज असतात. जसं समजा कोणी व्यक्ती आहे ज्याचं इयरली इन्कम 80,000 पेक्षा कमी आहे, त्यांना 100% मोफतमध्ये हे विलाज प्रोव्हाइड केले जातात अंडर दिस मेडिकेड स्कीम. ओके, आणि जर कोणता असा व्यक्ती आहे ज्याचं इयरली इन्कम 1.5 लाखापेक्षा कमी आहे, तर त्यांना मग त्यांचा विलाज 50% ऑफ मध्ये होतो. हे आपलं मेडिकेड पॉलिसीमध्ये डिफाईन केलेलं असतं. तिसरं आपल्याकडे असतं बीसीबीएस, म्हणजे जे आपले मॅक्सिमम लोकांचे इन्शुरन्सेस असतात, की आपण थर्ड पार्टी हेल्थ इन्शुरन्स घेतो आणि लेटर पॉईंट ऑफ टाइम आपण त्याला क्लेम करतो. म्हणजे प्रायव्हेट पॉलिसीज असतात ज्यांना आपण बीसीबीएस म्हणत असतो. त्याच्यानंतर आपले पेशंट पण एक मेजर रोल आहे. आता पेशंट्सच नाही तर हे लोक कोणाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार, तर पेशंट इज अ मेजर एंटिटी हिअर. त्याच्यानंतर बघा, वर्ल्ड वाईड आपले जे हॉस्पिटल्स असतात, आपले जे डॉक्टर्स असतात, जे लॅब्स असतात, मेडिकल्स असतात, ओके, ते लोक काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करून आपल्या एंड कस्टमरला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. आता हे रूल्स अँड रेग्युलेशन डिफाईन कोण करणार? ओके, तर आपल्याकडे मेडिकल सेक्टरमध्ये काय रेग्युलेटरी ऑथॉरिटीज असतात. जसं बघा, आपण WHO वगैरे ऐकलं असेल, ठीक आहे. तर हे लोक काय करतील, रूल्स अँड रेग्युलेशन फ्लो करतात, ज्यांना आपण रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणून डिफाईन करतो. आता हे रेग्युलेटरी ऑथॉरिटीज काय, जसे WHO झालं, हिप्पा झालं, OSS असेसमेंट आहे, HCFA, तर असे खूप सारे रेग्युलेटरी ऑथॉरिटीज असतात
जे रूल्स डिफाईन करतात आणि या रूल सेटवरती मग आपलं जे मेडिकल सेक्टर आहे ते वर्क होत असतं. त्याच्यानंतर आता हे झालं मेडिकल सेक्टरबद्दल. पण बघा आपल्या मेडिकल्समध्ये अशा पण काही कंपनीज असतात, जे लोक मेडिसिन्स मॅन्युफॅक्चरिंग करतात. जे लोक टूल्स वगैरे जे मशीन्स आपल्याला लागतात हॉस्पिटलमध्ये, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग करत असतात. मग ते वेंडर्स पण बघा आपल्या हेल्थकेअर सिस्टमची एक मेजर एंटिटी आहे. ओके. मग म्हणून हेल्थकेअर अँड लाईफ सायन्स सोल्युशन वेंडर्स पण एक बेसिक एंटिटी म्हणून आपण ह्याच्यामध्ये कन्सिडर करत असतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता बघा जेव्हा आपण हेल्थ केअर सेक्टरमध्ये काम करतो, तर काही बेसिक टर्मिनॉलॉजीज असतात, बेसिक वर्ड्स असतात. हे आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज असते. ओके. कारण उद्याला जाऊन असं असू शकतं, की जो तुम्हाला इंटरव्ह्यू घेतोय, तो खूप वर्ष झालं हेल्थ केअर सेक्टरमध्ये काम करत आहे. ओके. आणि मग तो ह्या टर्मिनॉलॉजीजशी कनेक्टेड आहे आणि तो तुम्हाला तशा प्रकारे क्वेशन्स विचारले आणि तुम्हाला समजलंच नाही, असं नको व्हायला. म्हणून काय करूया, जे रेग्युलर वर्ड्स आपण यूज करतो, ओके, तर ते थोडंसं शिकून घेऊ, की हे वर्ड म्हणजे काय, ते वर्ड म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन्स राहणार नाहीत. ओके. आता जेव्हा पण आपण हेल्थ केअर सेक्शनमध्ये प्रोव्हायडर म्हणतो. प्रोव्हायडर म्हणजे काय? जो आपल्याला सर्व्हिसेस देतो मेडिकल लाईनमध्ये. ओके. मग आता सर्व्हिसेस कोण देऊ शकतं? एक तर डॉक्टर्स देतात. ओके. म्हणजे बघा मेडिकल शॉप्स असतात, आपल्या फार्मसीज असतात. त्याच्यानंतर क्लिनिक. क्लिनिक म्हणजे बघा छोटे हॉस्पिटल असतात, की एकच डॉक्टर आपापलं क्लिनिक उघडून सर्व्हिस प्रोव्हाईड करतं. सो इट इज अगेन अ पार्ट ऑफ आवर प्रोव्हायडर. त्याच्यानंतर जे लॅब्स असतात बघा, की कुठे ब्लड टेस्ट करून भेटतं, कुठे एक्स-रेज काढून भेटतात, सोनोग्राफीज वगैरे करून भेटतात. तर हे लॅब्स पण एक काइंड ऑफ सर्व्हिस प्रोव्हाईड करतात. सो इट इज अगेन अ पार्ट ऑफ प्रोव्हायडर. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्ड वी हॅव इज अ क्लेम. ओके. आता हे क्लेम काय? बघा समजा आपल्याकडे कोणता एक पेशंट ॲडमिट आहे, 10 दिवस झाले. ओके. पण आता पेशंटला डिस्चार्ज द्यायचा आहे. पण हा जो पेशंट आहे त्याच्याकडे एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे. तर हे जे 10 दिवसाचं त्याचं बिल जनरेट झालंय, तर तो स्वतः पे करणार नाही. त्याची हेल्थ इन्शुरन्स कंपनी ते पेमेंट्स करणार आहे. मग आपले हॉस्पिटलवाले काय करतात, हे जे बिल त्याचं झालंय, ते पर्टिक्युलर बिल आपल्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीला पाठवून देतात. ह्याला आपण मेडिकल टर्म्समध्ये क्लेम म्हणतो, की हे अमाउंट आपल्याला क्लेम करायचंय. ओके. तर नेक्स्ट व्हॉट वी हॅव इज ब्रोकर. आता समजा आपल्याला कोणतं तरी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घ्यायचंय ऑर एल्स कोणत्या अं, आ, आपल्याला जे बिल क्लेम करायचंय, ओके, त्याच्यामध्ये आपल्याला निगोशिएशन्स करायचे आहेत. तर असं तर नाही होत राईट, की आपण डिरेक्टली ज्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीची आपल्याला पॉलिसी आहे, त्याच्या मालकालाच कॉल केला. ही सिच्युएशन तर कधी नसते. तर ह्यांच्याकडे बघा थोडे मेडिएटर असतात. त्यांना आपण कॉल करून मग आपली क्वेरी सांगू शकतो. थोडेसे निगोशिएशन्स करू शकतो. ठीक आहे. तर ते जे व्यक्ती असतात त्यांना आपण ब्रोकर्स म्हणून रेफर करतो. ओके. हे ब्रोकर्स मग आपलं काम करून देतात. इट इज अ काइंड ऑफ कनेक्शन ब्रिज बिटवीन आवर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कंपनी अँड बिटवीन द पेशंट. मग निगोशिएशन्स करायचं, इन्शुरन्स आणून द्यायचं वगैरे, हे सगळं ब्रोकर्स करत असतात. देन वी हॅव फायनान्स. फायनान्स म्हणजे आपले इन्शुरन्स कंपनीज जे आता आपण पाहिले, की मेडिकेअर, मेडिकेड आणि BCBS प्रायव्हेटचे असतात. तर हे सगळे कम्स अंडर आवर फायनान्स. देन वी हॅव मेडिकेअर. मेडिकेअर म्हणजे अशी गव्हर्नमेंट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जे 65 एज अबाव्ह आणि परमनंटली डिसेबल्ड असतील तर त्यांना दिले जाते. देन वी हॅव मेडिकेड जे लो इन्कम फॅमिलीज असतात त्यांना मेडिकेड प्रोव्हाईड केलं जातं. ओके. देन वी हॅव CPT कोड. आता बघा आपल्याकडे जितके पण मेडिसिन्स असतात, जितके पण डिसीजेस असतात, जितके पण टूल्स असतात, टेक्नॉलॉजीज असतात, त्याला मेडिकल सेक्टरमध्ये काहीतरी कोड्स प्रोव्हाईड केले असतात. ठीक आहे. आणि वर्ल्ड वाईड हे कोड सेमच असतात, ज्यांना आपण CPT कोड म्हणून रेफर करत असतो. आणि लास्ट इज द HIPAA, विच इज द रेग्युलेटरी ऑथॉरिटी. जे लोक हे रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवतात आणि जे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स म्हणा, हेल्थ केअर प्रोव्हायडर्स म्हणा, हेल्थ प्लॅन्स, तुमचे इन्शुरन्स कंपनीज, वेंडर्स, हे सगळे लोक फॉलो करतात. आणि HIPAA इज अ रेग्युलेटरी ऑथॉरिटी जे हे रूल्स अँड रेग्युलेशन्स डिफाईन करत असतं. समजलं इथपर्यंत? काही क्वेश्चन्स? मॅम एक मिनिट. हां. हे BCBS म्हणजे त्याचे फुल फॉर्म्स याद करावं लागतील का? किंवा असंच चालेल म्हणजे? मी फुल फॉर्म तुम्हाला एकदा बघून सांगते. इव्हन आय एम नॉट शुअर अबाउट. ओके. ठीक आहे, चालेल. अजून काही बाकी?
सॉरी, तुमचा व्हॉइस ब्रेक होतं, मला नाही समजलं. ठीक आहे, बघायचं मग नेक्स्ट. Yes. ऑल राईट. ओके, आता बघा हे दुनियाभरच्या गोष्टी तर बघितल्या की आपल्या टर्मिनॉलॉजीज काय असतात, हेल्थकेअरचे एंटिटीज वगैरे काय असतात. आता थोडंसं हे समजून घेऊया की आपल्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये हे असे काइंड ऑफ ऍप्लिकेशन्स काय यूज केले जातात जे आपण आपल्या प्रोजेक्ट अंडर पाहणार आहोत. ओके, आता बघा कोणता पेशंट आहे हॉस्पिटलमध्ये व्हिजिटसाठी गेला, असं तर नाही होत राईट की तो आपल्या डॉक्टरच्या केबिन मध्ये जातो डिरेक्टली. ओके, ऑरच डिरेक्टली जाऊन ऍडमिट झाला, ही सिच्युएशन तर नसते. आपले पेशंट्स आधी आपल्या रिसेप्शन वरती जातात. ओके, आणि मग आपले रिसेप्शनिस्ट काय करणार की पेशंट अगदी पहिल्यांदाच आलाय तर त्याच्यासाठी एक नवीन अकाउंट क्रिएट करणार. ठीक आहे, मग हे नवीन अकाउंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला ऍप्लिकेशनची गरज आहे. ओके, किंवा जर समजा आपल्याकडे नवीन पेशंट असो ऑरल्स एक्झिस्टिंग पेशंट असो, त्यांचे व्हिजिट्स मेंटेन करायचे, त्यांचे अपॉइंटमेंटचे रेकॉर्ड्स मेंटेन करायचे, तर तेव्हा पण आपल्याला ऍप्लिकेशनची गरज आहे. ओके, त्याच्यानंतर कोणतेही पेशंट आपल्याकडे जेव्हा येतात तर त्यांचे अपॉइंटमेंट्स वगैरे आपल्याला शेड्यूल करायचे, तर तरी पण आपल्याला ऍप्लिकेशनचे क्यूआयची गरज असते. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्या हॉस्पिटल आता मोठे हॉस्पिटल आहेत तर डॉक्टर्सचं काउंट पण खूप असणार आहे. 5-6 हजार लिटरली आपल्याकडे डॉक्टर्स असतील. इव्हन त्यांचे स्पेशलायझेशन वेगवेगळे असतील, त्यांचे परत इयर्स ऑफ एक्सपिरियन्स डिफरंट असतील. कोणी स्पेशलिस्ट असेल तर कोणी ज्युनियर ट्रेनी असेल. ओके, परत त्यांचे अवेलेबिलिटी टाइम्स वेगळे असतील, कारण बघा जे डॉक्टर्स असतात ते शिफ्ट वाईज काम करतात. ओके, मग त्यांचे शिफ्ट पण आता आपल्याला मेंटेन करायचे आहेत. परत प्रत्येकाचं अटेंडन्स वगैरे आपल्याला मेंटेन करायचंय. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला युआयची गरज असेल, मग तेव्हा हे ऍप्लिकेशन्स परत कामाला येतात. त्याच्यानंतर आता आपले जे हेल्थ इन्शुरन्स कंपनीज असतात, परत आपले हे जे ब्रोकरची इन्फॉर्मेशन असते, त्यांना प्रत्येक क्लेम मागे जे कमिशन असतं ह्याचं पण तर आपल्याला ट्रॅक ठेवायचंय, म्हणून हे ऍप्लिकेशन्स आपल्याला लागतात. त्याच्यानंतर जे क्लेम्स आपल्याला हेल्थ इन्शुरन्स कंपनीजकडे पाठवायचे, त्यांचं सबमिशन आहे, त्यांचं व्हॅलिडेशन आहे, तर तेव्हा पण आपल्याला युआय लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर जर आपल्याला पॉलिसी होल्डरची इन्फॉर्मेशन बघायची असेल, ऑर प्रीमियम्स पे करायचे असतील, कोणती रिक्वेस्ट आपल्याला पाठवायची असेल की पॉलिसी होल्डरचं समजा नावच चुकीचं झालं, ऍड्रेसच चुकीचं झालं, त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला अपडेटसाठी परत रिक्वेस्ट पाठवायचे, मग तेव्हा आपल्याला ऍप्लिकेशनची गरज आहे. त्याच्यानंतर आपल्याला बिल्स जनरेट करायचे पेशंटसाठी म्हणा, जे वेंडर्स आहेत ते हॉस्पिटलला स्टॉक प्रोव्हाइड करतात, त्यांचे बिल्स जनरेट करायचे, मग त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला ऍप्लिकेशन्स लागणार आहेत. मग हे जे ऍप्लिकेशन्स असतात आपल्या हॉस्पिटलमध्ये जितके पण डिपार्टमेंट्स असतील त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मग यूज केले जातात, शोकेस केले जातात. ओके, हे बघा काही अशा प्रकारे. सगळ्यात आधी जेव्हा पण आपल्याकडे कोणता पेशंट येतो तो बघा रिसेप्शन वरती जातो. मग रिसेप्शनिस्ट काय करतात की पेशंट पहिल्यांदा आलाय तर एक नवीन अकाउंट क्रिएट करणार, एक्झिस्टिंग पेशंट असेल तर आधीचा त्याचा डेटा रिट्रीव्ह करणार, त्याच्यासाठी एक अपॉइंटमेंट शेड्यूल करणार. तर हे जे ऍप्लिकेशन आहे ते रिसेप्शनला पण यूज केलं जातं, हे अपॉइंटमेंट शेड्युलिंग, पेशंट ऍडमिशन वगैरे वगैरे साठी. त्याच्यानंतर आपल्याकडे जे इनपेशंट मॅनेजमेंट असतं म्हणजे आपलं आयपीडी सेक्शन. ओके, जिथे बघा पेशंट्सना ऍडमिट केलं जातं. मग ह्या सिच्युएशन मध्ये कोणत्या पेशंटला ऍडमिट केलंय, त्याची हेल्थ हिस्टरी काय आहे, परत त्याला आपण काय काय मेडिकेशन्स देतोय थ्रू आउट द टेन्युअर जेवढा तो आपल्याकडे ऍडमिट होता, मग तो डेटा पण आपल्याला कुठेतरी मेंटेन करायचंय, मग ते आपल्या आयपीडी सेक्शन मध्ये केलं जातं. ओके, त्याच्यानंतर वी हॅव आउट पेशंट मॅनेजमेंट विच इज द ओपीडी सेक्शन. ओपीडी म्हणजे फक्त आपण जेव्हा डॉक्टरला कन्सल्ट करण्यासाठी जातो. ओके, मग ह्या सिच्युएशन मध्ये आपले डॉक्टर्स जे असतात ते आपल्या पेशंटला काहीतरी लॅब टेस्ट देणार, काहीतरी मेडिसिन्स प्रिस्क्राईब करून देणार, त्याला काहीतरी ऍडवाइस देणार की बाबा हे कर, ते करू नको, किंवा तुला हे सिम्पटम्स आहेत तर हे कॉजेस तुझे असू शकतात वगैरे वगैरे. मग तो डेटा पण ते आपल्याला मेंटेन करायचा आहे, म्हणजे हे ऍप्लिकेशन आपल्याला ओपीडी डिपार्टमेंटला पण लागणारच आहे. ओके, त्याच्यानंतर आता समजा आयपीडी किंवा ओपीडी मध्ये आपल्या डॉक्टर्सनी पेशंटला काहीतरी लॅब टेस्ट वगैरे असाइन केले. ओके, तर आपला पेशंट नेक्स्ट काय करेल, ते टेस्ट करून घेण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये जाईल. ठीक आहे, आता लॅबवाल्यांना पण दिसलं पाहिजे की ह्या पेशंटला आपल्याला डॉक्टर्सनी काय काय टेस्ट असाइन केलेत, तर
लॅबोरेटरी डिपार्टमेंटमध्ये पण आपलं ऍप्लिकेशन यूज केलं जातं. ओके. देन वी हॅव फार्मसी. ओके. आता समजा पेशंटला डॉक्टरने काहीतरी मेडिसिन्स प्रिस्क्राईब केले. पेशंट फार्मसीमध्ये गेलं ते पर्टिक्युलर मेडिसिन्स पिकअप करण्यासाठी. मग फार्मसीमध्ये पण त्यांना बघायला पाहिजे की आपण पेशंटला काय काय मेडिसिन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर फार्मसी डिपार्टमेंटमध्ये पण हे ऍप्लिकेशन यूज केले जातात. ओके. देन ब्लड बँक. आता मोठे हॉस्पिटल्स आहेत म्हणजे आपल्याला ब्लडचं मॅनेजमेंट करणं, त्याचं काउंट ट्रॅक करणं हे पण जरुरी असतं. ओके. कोणी समजा डोनेट करायला आलं तर ते आपल्याला ऍड करायचंय. कोणाला समजा आपल्याला ब्लड प्रोव्हाइड करायचंय तर त्या सिच्युएशनमध्ये अवेलेबिलिटी पण बघायची आहे. तर ब्लड बँक डिपार्टमेंटमध्ये पण आपलं हे ऍप्लिकेशन यूज केलं जातं. ओके. आता हे तर जरा मेडिकल अकॉर्डिंग. देन वी हॅव HR अँड पेरोल. आता बघा हे जे मोठे हॉस्पिटल्स असतात त्यांच्याकडे HR पेरोल डिपार्टमेंट पण असतं. जर समजा कुठे काही नवीन ओपनिंग आपल्याकडे आहे और कोणाला आपल्याला रिटायर करायचंय. ओके. किंवा कोणाला कधी आपल्याला पेमेंट्स करायचे, कोणाचं किती टेन्युअर आपल्याकडे चाललंय, हा डेटा पण तर मेंटेन करायला पाहिजे. तर हे ऍप्लिकेशन्स HR डिपार्टमेंटमध्ये पण यूज केले जातात. ओके. देन वी हॅव नर्स अँड डॉक्टर्स रेकॉर्ड. आता हॉस्पिटल्स मोठे आहेत म्हणजे स्टाफ पण तितकंच जास्त असणार आहे. तर प्रत्येकाची अपॉइंटमेंट टायमिंग्स म्हणा, अवेलेबिलिटी टायमिंग्स म्हणा, त्यांचे लिव्हज म्हणा, अटेंडन्स म्हणा, हे पण ते आपल्याला ट्रॅकिंग करायचंय. मग त्या सिच्युएशनला पण हेच ऍप्लिकेशन्स यूज केले जातात अटेंडन्स मार्क करण्यासाठी पण. देन वी हॅव EMR. EMR म्हणजे युअर इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेमिटन्स. ओके. जर कोणाचे बिल्स वगैरे जनरेट करायचे असतील इलेक्ट्रॉनिकली तर तेव्हा पण आपल्याला हा सगळा डेटा लागणार आहे. ओके. तर EMR सेक्शनमध्ये पण हे ऍप्लिकेशन्स यूज केले जातात. आणि देन युअर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, जे फायनल बिल्स जनरेट करायचं, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीजला क्लेम्स पाठवून द्यायचं, क्लेम्स आले की पेशंटचं बिल्स काय म्हणतात सेटल करायचं. तर हे सगळे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये होत असतं. मग तिथे पण बघा हाच डेटा लागणार आहे. तर हे ऍप्लिकेशन आपल्या इन्व्हेंटरी मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये पण यूज होत असतं. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये जितके पण डिपार्टमेंट्स असतात ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हे काइंड ऑफ ऍप्लिकेशन यूज होतात. आता हे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये यूज होतात म्हणजे आपल्याला सिक्युरिटी पण मेंटेन करणं नेसेसरी आहे राईट. की डॉक्टरचा डेटा रिसेप्शनला नाही दिसायला पाहिजे, रिसेप्शनचा डेटा लॅबमध्ये नाही दिसला पाहिजे, लॅबचा डेटा फार्मसीमध्ये नाही दिसला पाहिजे. तर हे सिक्युरिटी मेजर्स पण आपल्याकडे असतात. मग हे आपण कसं मेंटेन करतो? तर प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगळे युजर रोल्स प्रोव्हाइड केले जातात. ओके. आणि या युजर रोल अकॉर्डिंग मग डेटा प्रोव्हाइड केला जातो. तर अशा हिशोबाने ऍप्लिकेशन यूज होतं. इथपर्यंत समजलं का? येस मॅडम. Yes, मॅम. ma'am. ऑलराईट. आता बघा नेक्स्ट हे जे ऍप्लिकेशन असतं ह्यांना आपण PMS म्हणून रेफर करत असतो, विच इज अ प्रॅक्टिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. ओके. की हे असे ऍप्लिकेशन्स असतात जे युजली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये यूज केले जातात. आणि हॉस्पिटलमध्ये मग जितके पण डिपार्टमेंट असतील तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हे PMS ऍप्लिकेशन आपले यूज केले जातात. ओके. आणि हेच ऍप्लिकेशन आपण अगदी डिटेलमध्ये बघूया की ह्याच्यावरती तुम्हा लोकांचं काय रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि तुम्ही लोक कसं ते टॅकल करू शकता. आता बघा नेक्स्ट विच इज द टेक्निकल फ्लो. ओके. आता हे क्लिअर होतं. जसं आपण पाहिलं डिपार्टमेंट असतात ह्या प्रत्येक PMS ऍप्लिकेशन यूज केलं जातं. ओके. आता जर समजा आपल्याकडे कोणता नवीन पेशंट और नवीन क्लायंट आला, क्लायंट म्हणजे जे मेडिसिन सप्लाय करतात, बेडिंग सप्लाय करतात, बाकी कोणतेही काय म्हणतात कोणतंही सामान आपल्या हॉस्पिटलला सप्लाय करत असतील तर त्यांना आपण वेंडर्स किंवा क्लायंट्स म्हणत असतो. मग कोणताही नवीन पेशंट आला तर तो काय करेल, सगळ्यात पहिले आपल्या रिसेप्शनला जाईल. ओके. मग रिसेप्शनिस्ट काय करतील, PMS ऍप्लिकेशनमध्ये लॉग इन करतील, तो पेशंटचा डेटा फिलअप करतील, त्याच्यासाठी एक नवीन अकाउंट जनरेट करतील. जेव्हा ते PMS मध्ये सेव्ह सबमिट वगैरे बटन्स क्लिक करतात तर तो इन्सर्टेड डेटा सगळं आपल्या बॅकएंडला स्टोर होऊन जातो. ओके. आपल्या रिसेप्शनिस्टने काय केलं की पेशंटला अपॉइंटमेंट शेड्यूल केली. ओके. आणि तो डेटा मग डेटाबेसमध्ये इन्सर्ट झाला. आता पेशंट काय केलं, डॉक्टरकडे गेलेला आहे. ओके. मग डॉक्टरने काय केलं, ह्याच PMS मध्ये लॉग इन केलं आणि त्या पेशंटला आता कॉल केलंय. आता ह्या सिच्युएशन मध्ये बघा रिसेप्शनिस्टने जो डेटा या डेटाबेस मध्ये स्टोअर केला होता तो आपला डॉक्टर आता डेटाबेस मधून
रिट्रीव्ह करत आहे टुवर्ड्स युअर PMS ऍप्लिकेशन. ओके. डॉक्टरने परत समजा त्याला काहीतरी मेडिसिन्स प्रिस्क्राईब केले, ते सेव्ह केलं. मग PMS मधून परत तो डेटा ह्या डेटाबेसमध्ये जातो. ओके. परत आता पेशंट काय केलं की त्याला ते मेडिसिन्स पाहिजे म्हणून फार्मसीमध्ये गेलं. ठीक आहे. तर फार्मासिस्ट आता काय करतो की पेशंटचं नाव टाकून त्याचे मेडिसिन्स पाहण्यासाठी परत तो डेटा रिट्रीव्ह करतोय. तर अशा हिशोबाने फंक्शनॅलिटीज चालत असतात की PMS मधून तुम्ही काही सेव्ह केलं तर तो डेटा डेटाबेसमध्ये इन्सर्ट होईल. सेकंड डिपार्टमेंटमध्ये जेव्हा तुम्ही तोच डेटा बघताय तेव्हा तुमच्या डेटाबेसमधून हा डेटा रिट्रीव्ह केला जातो. तर अशा हिशोबाने PMS ऍप्लिकेशनचं वर्किंग आहे. ओके. की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काही ना काही डेटा स्टोअर केला जाईल, काही ना काही डेटा रिट्रीव्ह केला जाईल. त्याच्यानंतर बघा हे थोडंसं. ओके. आता समजा आपल्याकडे कोणता पेशंट आहे 10 दिवस ऍडमिट झाला. 10 दिवसात आपण त्याला काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले, म्हणजे काय आपण त्याला हॉस्पिटलचे किती व्हिजिट्स झाले किंवा काय मेडिसिन्स आपण त्याला प्रोव्हाइड केले, किती इंजेक्शन्स आपण त्याला दिले, दुसरे काही प्रोसिजर्स आपण दिले असतील. हा सगळा डेटा आपण स्टोअर करून ठेवतो. आता त्याला डिस्चार्ज द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा हे हॉस्पिटल मॅनेजमेंट काय करतं, बिंग मोर स्पेसिफिक द बिलिंग टीम. ओके. हे लोक काय करतात, ह्या PMS ऍप्लिकेशनमध्ये त्याचे बिल जनरेट करतात. एकदा बिल जनरेट झालं की त्याचे क्लेम फॉर्म बनवतात. ओके. क्लेम फॉर्म मध्ये मग हेल्थ इन्शुरन्स कंपनीजला हा डेटा फिलअप करून, हे डिटेल्स फिलअप करून पास ऑन केले जातात. ओके. मग हे क्लेम फॉर्म्स तुमच्या हे EDI और क्लिअरिंग हाऊसला आपण पाठवतो. EDI म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज आपण याला म्हणतो. आता हे क्लेम फॉर्मचे पण काहीतरी टेम्पलेट्स असतात और काहीतरी रूल सेट्स असतात ज्या अकॉर्डिंग हे क्लेम फॉर्म्स बनायला पाहिजे. मग ते क्लेम फॉर्म्स व्हॅलिड आहेत की नाही हे व्हॅलिडेट करण्याचं काम आपलं हे क्लिअरिंग हाऊस करत असतं. ओके. जर आपला क्लेम फॉर्म व्हॅलिड असेल तर तो व्हॅलिड क्लेम फॉर्म येऊन इन्शुरन्स कंपनीजला पास ऑन करून देतो. आणि जर समजा त्याच्यामध्ये काही मिसमॅचेस असतील, डेटा अजून रिक्वायर्ड असेल तर EDI काय करतं, PMS ला परत नोटिफिकेशन पाठवतं की ह्या क्लेम फॉर्म मध्ये हे डिटेल्स रिक्वायर्ड आहेत. ओके. तर ह्या अकॉर्डिंग मग ही सायकल वर्क होत असते. म्हणजे व्हॅलिड क्लेम फॉर्म्स असतात, इन्शुरन्स कंपनी त्यांना एक्सेप्ट करते आणि क्लेम्स एक्सेप्ट करून घेते. मग क्लेम एक्सेप्टन्सचं ते ऍडवाइस किंवा इलेक्ट्रॉनिक रिसीट जे म्हणतात परत क्लिअरिंग हाऊसला पास करतं आणि क्लिअरिंग हाऊस परत हे PMS ला पास करून देतं. मग नंतर हा डेटा आपली क्रेडिट बॅलन्स टीम बघत असते. मग ते लोक काय करतात, आपल्या पेशंटचं पेमेंट सेटलमेंट करून देतात आणि मग पेशंटला रिलीज करून देतात. तर अशा प्रकारे हे ऍप्लिकेशनचा टेक्निकल फ्लो आपल्याकडे वर्क होत असतो. समजलं? मॅडम अजून एकदा सांगताय का? हा. ओके. अजून काही स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत का, म्हणजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगते. काही हॉस्पिटल्समध्ये आपण डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतो, मग आपण त्या फार्मसीमध्ये जातो आणि मग ते फार्मसीवाले फक्त ते जे औषधं दिलेले ते सर्च करून आपल्याला देतात. करेक्ट. मीन्स पेशंट तुम्ही जसे म्हटले, पेशंटचं डेटाबेसमध्ये जातात आणि कोणत्या गोळ्या दिलेल्या आहेत ते बघून ते तर नसतं ते असे त्या टायमाला. करेक्ट. हे बघा, आता कसं झालं माहिती का की आधी आपल्या हॉस्पिटल्स असे वर्क नव्हते होत की आधी पेन पेपरवरतीच होतं सगळं. जर समजा तुम्ही एक अपॉइंटमेंट साठी गेला तर रिसेप्शनला जाल, रिसेप्शनिस्ट तुम्हाला एक पेपर लिहून देईल, सांगेल की इतक्या वाजताची तुमची अपॉइंटमेंट आहे. ओके. मग आपण काय करणार, तोच केस पेपर घेऊन त्या डॉक्टरच्या केबिन समोर बसणार. मग डॉक्टर जेव्हा आपल्याला कॉल करतो आपण काय करणार, तेच केस पेपर त्याला प्रोव्हाइड करतो. तो त्याच्यावरतीच आपल्याला मेडिसिन्स वगैरे लिहून देतो आणि हे केस पेपर घेऊन आपण फार्मसीमध्ये जातो आणि मेडिसिन्स घेतो जसं तुम्ही म्हणालात, आणि एंड ऑफ द स्टोरी. ठीक आहे. पण जेव्हा बघा हे कोविडचा आउटब्रेक झालं तेव्हा लिटरली हे मेडिकल सेक्टर बिलकुल प्रिपेअर्ड नव्हतं त्याच्यासाठी. ठीक आहे. आणि तेव्हा त्यांच्याकडे काय स्टॉक आहे, त्यांच्याकडे काय अवेलेबिलिटी आहे, डॉक्टर्स कधी होते, कधी आहेत, कधी नाहीत, काहीच त्यांच्याकडे ट्रॅकच नव्हतं, कारण ते ट्रेडिशनल वेज यूज करत होते पेन पेपर वगैरे. ओके. मग त्याच्यामुळे आपल्या मेडिकल सेक्टरमध्ये आता खूप जास्त एनहान्समेंट झाले की आपण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आता असे काइंड ऑफ
ऍप्लिकेशन यूज करणार जिथे मग हा डेटा आपण मेंटेन करू शकतो. आता समजा फॉर एक्झाम्पल कोणता पेशंट आपल्याकडे ऍडमिटेड आहे. ओके, मग ह्या सिच्युएशन मध्ये ते लोक काय करतात की पेशंटचा पूर्ण डेटा आयपीडी मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये ऍड केला जातो. मग जर समजा त्याला काही मेडिसिन्स पाहिजे, कोणते इंजेक्शन्स पाहिजे, काही कन्झ्युमेबल्स आपल्याला त्याला द्यायचे असतील तर आपले डॉक्टर्स त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनमध्ये अपलोड करतात आणि फार्मसिस्ट लगेच ते आणून देतात. पण आधी असं नव्हतं. पेशंटच्या नातेवाईकाला फिरावं लागत होतं की बाबा डॉक्टरने हे औषध सांगितलंय, आपण सगळीकडे फिरायचं आणि घेऊन यायचं. पण हे जे एफर्ट्स आहेत ते आता खूप जास्त नलिफाय झालेत बिकॉज वी आर मेकिंग यूज ऑफ वन ऍप्लिकेशन जे हॉस्पिटलच्या प्रत्येक सेक्टरमध्ये यूज होईल. ओके, मग त्या अकॉर्डिंगच पीएमएस ऍप्लिकेशनमध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला लॉग इन करायचंय, समजा तुम्ही रिसेप्शनिस्ट आहात तर बिंग अ रिसेप्शनिस्ट तुम्ही लॉग इन कराल. समजा तुम्ही डॉक्टर आहात तर बिंग अ डॉक्टर तुम्ही लॉग इन कराल. आणि या पीएमएस ऍप्लिकेशनमध्ये मग तुम्ही डेटा स्टोअर करू शकता. डेटा सेव्ह केला की तो डेटाबेसमध्ये स्टोअर होतो. दुसऱ्यांनी कधी कोणी तो डेटा फेच केला तर तो डेटा मग रिट्रीव्ह केला जातो. तर ह्या हिशोबाने हे डेटा इन्सर्शन रिट्रीव्हल हे सोबतच चाललेलं असतं. ओके, लेटर पॉइंट ऑफ टाइम आता आपल्याला काय करायचंय की हे क्लेम्स वगैरे रेज करायचे. ठीक आहे, तर तोच डेटा मग आपण क्लेम फॉर्म जनरेट करतो आणि हा डेटा मग इन्शुरन्स कंपनीला पाठवला जातो. आता युजली बघा, जसं तुम्ही एपीआयज मध्ये शिकला असाल की एपीआयज आपण कधी यूज करणार, जेव्हा आपल्याला 2 ऍप्लिकेशनमध्ये डेटा ट्रान्सफर करायचा और डेटा इंटरचेंज करायचा आहे, त्या केसमध्ये आपण हे एपीआयज यूज करत असतो. ओके, मग आता बघा इन्शुरन्स कंपनीज म्हणा किंवा आपले क्लिअरिंग हाऊस आहेत, हे थर्ड पार्टी ऍप्लिकेशन्स आहेत. मग पीएमएस मधून तिकडे डेटा आपल्याला फ्लो करावा लागेल तर तिथे परत आपले एपीआयचा रोल असतो. मग एपीआय टेस्टिंग कसं करायचं ते पण जेव्हा आपण ऍप्लिकेशन सुरू करूया तेव्हा बघू. समजलं? येस मॅम. ओके, अजून काही क्वेश्चन्स? तुमचं म्हणणं आहे की ही जी पीएमएस मेथड आहे ती कोरोना आल्यानंतर स्टार्ट झाली का किंवा याच्या आधीच होती? स्टार्टिंग पासून होती पहिल्यापासून? सॉरी, मला नाही समजलं. आणि जे पीएमएस जी आहे सॉफ्टवेअर जे तुम्ही म्हटले ते कोरोना आल्यानंतर ऍड झालेलं आहे की म्हणजे मेडिकल सेक्टरमध्ये किंवा आधीपासूनच होतं? नाही, फॉरेन कंट्रीजमध्ये खूप आधीपासून यूज होते, पण आपल्याकडे ते नव्हतं यूज होत. ठीक आहे, पण आता पण आपल्याकडे म्हणजे ह्याच्यामध्ये एनहान्समेंट्स आहेत. ह्याच्यामध्ये मग आता आपल्याकडचे हॉस्पिटल्स पण हे यूज ठीक आहे. करतात. ओके, हॅलो ठीक आहे, बस हा बोला. मॅडम, मला एक क्वेश्चन असतो का की आपण ओपीडी मध्ये एक पेशंट गेलेला आहे. ओपीडी मध्ये पेशंट गेल्यानंतर डॉक्टर काय करतोय, त्याच्या छातीमध्ये किंवा त्याला एमआरआय करणं मॅन्डेटरी आणि तो Correct. काय करतो, डॉक्टरकडनं इतके हे घेतो, काहीतरी चिटकी. कोडिंग लिहून घेतो, चिठ्ठी घेतो करेक्ट. आणि त्यानंतर तो एमआरआय सेक्शनला जातो. ओके, आणि त्यानंतर तो एमआरआय करून घेतो. एमआरआय केल्यानंतर म्हणजे एपीआय डायरेक्टली हिट होतात ना. एमआरआय झाल्यानंतर तो जो कोड असेल त्याचा तो रिपोर्ट आहे डायरेक्टली डॉक्टरला इन द फॉर्म ऑफ डिजिटल फॉर्मॅट मध्ये जातो. हा, करेक्ट. त्यावेळेस एपीआय जातात ना, म्हणजे त्यावेळेस ओके, असं ऍक्च्युली आता व्हिज्युअलाइज करणं तुम्हाला थोडंसं कठीण जाईल. जेव्हा आपण हे युआय सुरू करू ना तेव्हा तुम्हाला समजेल. आता जसं बघा, आपण इकडे पाहिलं की आपल्या हॉस्पिटलमध्ये लॅब डिपार्टमेंट एक आहे, आउट पेशंट मॅनेजमेंट एक डिपार्टमेंट आहे, जे तुम्ही ओपीडी म्हणता. ओके, मग डॉक्टर्स काय करतील, हे ओपीडी सेक्शन मध्ये जाऊन त्याला एमआरआय करायचं म्हणून लिहून देतील. मग पेशंट काय करेल, लॅबमध्ये जाईल, लॅबवाले लॉग इन करतील, मग तिथे दिसेल की ह्या पेशंटला डॉक्टरनी ही पर्टिक्युलर टेस्ट सांगितली. मग ते लोक टेस्ट करतात, ह्या लॅबवाले ते रिपोर्ट्स तिकडे अपलोड करतात. मग परत ओपीडी सेक्शन मध्ये पेशंट गेला की डॉक्टर्स ते रिपोर्ट्स बघू शकतात. तर अशा हिशोबाने. ठीक आहे, बस एकच मिनिट होल्ड करा.
ऑलराईट. ठीक आहे. इथेपर्यंत क्लिअर सगळ्यांना? काही क्वेश्चन्स वगैरे आहेत? ठीक आहे. आता बघा ऍप्लिकेशन सुरू करण्याआधी थोडंसं एक गोष्ट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला हे ऍप्लिकेशन शिकायला थोडंसं इंटरेस्टिंग वाटेल. ठीक आहे. आता बघा आपल्याला आतापर्यंत हे समजले की हे जे PMS ऍप्लिकेशन आहे हे आपण आपल्या हॉस्पिटल्स मध्ये युज करतो. ठीक आहे. हॉस्पिटल स्टाफ वगैरे जे असेल ते लोक युज करतील. मग इथे आपला कुठे रोल येईल हा क्वेश्चन पण खूप जणांच्या माइंडमध्ये असेल. ठीक आहे. तर ते एकदा बघून घेऊ. समजा आपण हे जे ऍप्लिकेशन डेव्हलप करतोय हे करतोय जहांगीर हॉस्पिटलसाठी. ओके. आता ह्यांचं काय होतं की हे बघा खूप मोठं हॉस्पिटल आहे. ह्याच्यामध्ये लिटरली दिवसाचे जे पेशंट असतील तर 30,000 40,000 इतके पेशंटचं काउंट दिवसाचं त्यांचं असेल पर डेचं, आणि 24/7 हे हॉस्पिटल ओपनच असतं. मग ह्या सिच्युएशन मध्ये यांचं काय होतं, ट्रेडिशनल वे युज करतात की पेन पेपर वगैरे वरती सगळं आपण स्टोअर करणार, सगळं आपण चालवणार वगैरे वगैरे. ओके. मग पेशंटचा जो डेटा पाईलअप होते किंवा त्याचे जे मेडिकल रेकॉर्ड्स आपल्याकडे जनरेट होत आहेत ते एका टाइमला बघणं खूप जास्त कठीण जाते. ओके. आणि ते डेटा मेंटेन करणं पण पॉसिबल नाही होते. त्याच्यामुळे या लोकांनी काय विचार केला की आपण काय करूया, एक असं ऍप्लिकेशन डेव्हलप करून घेऊ जे आपल्या हॉस्पिटलमध्ये जितके पण सेक्टर्स असतील, जितके पण डिपार्टमेंट असतील त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये यूज करता येईल. ओके. मग आपल्या हॉस्पिटलचं जे मॅनेजमेंट असेल इट विल वर्क ॲज अ क्लायंट फॉर अस. ठीक आहे. किंवा आपण अजाईल मध्ये बघा यांना स्टेक होल्डर म्हणून रेफर करत असतो. ठीक आहे. मग हे लोक काय करणार, रिक्वायरमेंट बनवून घेणार की आपल्याला हे ऍप्लिकेशन कसं दिसायला पाहिजे, ह्याचं लॉग इन मॉडेल कसं असायला पाहिजे, ह्याचं UI कसं असायला पाहिजे, आपल्याला ह्याच्यामध्ये कोणते कोणते सब मॉडेल्स इंटिग्रेट करायचे, हे मॉडेल्स कसे इंटर कनेक्टेड असतील, कुठून डेटा कुठे जायला पाहिजे वगैरे वगैरे रिक्वायरमेंट्स हे लोक प्रिपेअर करून घेणार. मग नंतर ते लोक काय करतील की आपलं जे हॉस्पिटल आहे बघा, ठीक आहे, किंवा आपलं आता ऍप्लिकेशन डेव्हलप करायचंय, मग ते मार्केटमध्ये सर्वे करतील की कोणती अशी कंपनी आहे जी आपल्याला अप टू द मार्क एक ऍप्लिकेशन डेव्हलप करून देऊ शकते. ओके. लेट्स अजून त्यांनी काय केलं, कॅपजेमिनायला सिलेक्ट केलं कारण ही एक MNC आहे आणि सगळ्या डोमेन्समध्ये हे लोक काम करतात. मग टेलिकॉम असेल, हेल्थकेअर असेल, बँकिंग असेल, तुमचं एनर्जी युटिलिटीज असेल, प्रत्येक डोमेनमध्ये ह्यांचे इनपुट्स आहेत. आता आपला जो क्लायंट आहे त्याचे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते कॅपजेमिनायमध्ये कोणाकडे घेऊन येईल, करेक्ट, बिझनेस अनालिस्ट. म्हणजे आपण ह्याला अजाईल मध्ये म्हणत असतो युअर प्रोडक्ट ओनर. ठीक आहे. आता समजा आपला जो क्लायंट आहे आणि आपला जो BA आहे यांच्यामध्ये मीटिंग्स झाले, डील्स झाले, डिस्कशन झाले आणि आता ठरलेलं आहे की हा जो जहांगीर हॉस्पिटलचा PMS ऍप्लिकेशनचा प्रोजेक्ट आहे तो कॅपजेमिनाय करून देईल. मग त्याचं डेव्हलपमेंट, टेस्टिंग, मेंटेनन्स सगळ्याचे सगळं कॅपजेमिनाय करून देईल. ओके. तर आता या रिक्वायरमेंट वरून आपला BA कोणते डॉक्युमेंट बनवून घेतो, BRS. आधी BRS ज्याला की आपण अजाईल मध्ये प्रोडक्ट बॅकलॉग म्हणत असतो, आणि BRS वरून मग बनवलं जातं SRS आणि प्रोडक्ट बॅकलॉगचं बनतं स्प्रिंट बॅकलॉग. स्प्रिंट बॅकलॉग कन्सिस्ट ऑफ व्हॉट, करेक्ट, युजर स्टोरेज. ओके. युजर स्टोरेज मध्ये काय काय लिहिलेलं असतं, acceptance and description criteria. correct. So we can say description plus your acceptance criteria. ठीक आहे. आता बघा आज सेशनला आपण जितके पण आपण लोक कॅपजेमिनायमध्ये ऍज अ टेस्ट इंजिनियर म्हणून काम करतोय. ओके. मग जहांगीरची हे जे रिक्वायरमेंट आहेत, हे जो स्प्रिंट बॅकलॉग आहे ह्याचं टेस्टिंग करणं ही आपली जिम्मेदारी आहे. ओके. आता बघा जेव्हा तुम्हाला स्प्रिंट बॅकलॉग भेटतं तेव्हा ऑलमोस्ट त्याच्यामध्ये सगळे रिक्वायरमेंट्स असतातच. ठीक आहे. नंतर अजाईलमध्ये एनहान्समेंट्स येतात, चेंज रिक्वेस्ट येतात, हा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू राहिला. पण इनिशियली आपल्याकडे सगळेचे सगळे रिक्वायरमेंट्स रेडीच राहणार आहेत. ओके.
पण बघा समजा माझ्या स्प्रिंट बॅकलॉग मध्ये आत्ताला 1000 रिक्वायरमेंट आहेत, पण मी 1000 पहिल्या स्प्रिंट मध्ये तर नाही देऊ शकत, राईट? तर त्याच्यामुळे आपल्या टीम मध्ये असतो एक स्क्रम मास्टर. ठीक आहे, ह्याचं काम काय की स्प्रिंट्स फॉर्म करणं. ठीक आहे, समजा त्यांनी आता पहिली स्प्रिंट फॉर्म केली आणि या पहिल्या स्प्रिंट मध्ये त्यांनी आपल्या स्प्रिंट बॅकलॉग मधून 8 युजर स्टोरीज पिकअप केल्यात. ठीक आहे, माझ्या स्प्रिंट बॅकलॉग मध्ये 1000 युजर स्टोरी होते, पण पहिल्या स्प्रिंट मध्ये त्यांनी हे 8 युजर स्टोरीज चूज केल्या. हे कोणत्या बेसिसवर ते डिसिजन घेतलं जातं की हेच 8 आपल्याला पिकअप करायचे? मॉड्यूल प्रायोरिटी. करेक्ट. ओके, आपल्या क्लायंटची जी बिझनेस प्रायोरिटी असते त्या हिशोबाने. आता समजा पीएमएस ऍप्लिकेशन तर आहे पण लॉग इन मॉड्यूलच नाही, तर त्याचा काही यूज आहे का? मग कोणी पण त्याला फ्रीली यूज करू शकेल. ठीक आहे, तर लॉग इन मॉड्यूलचे जे युजर स्टोरीज असतील ते आपण म्हणू शकतो की आहे प्रायोरिटी वाले आहेत आणि मग ते आधी पिकअप केले जातात. मग जसं बिझनेस रिक्वायरमेंट असते त्या हिशोबाने हे स्प्रिंट्स आपण फॉर्म करत असतो आणि स्प्रिंट वाईज मग आपण डिलिव्हरीज देत असतो. लिस्ट प्रायोरिटी वाले मग शेवटी पिकअप केले जातात. ओके, त्याच्यानंतर बघा आता स्प्रिंट तर फॉर्म झाली, मग सगळ्यात पहिली मीटिंग आपली होत असते स्प्रिंट प्लॅनिंग. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपलं डेव्हलपमेंट टीम असतं, टेस्टिंग टीम असतं, तुमचे स्क्रम मास्टर असतील, टीम लीड्स असतील, बीए असेल आणि प्रोजेक्ट अगदीच नवीन आहे तर तुमचा क्लायंट पण असतो. मग आपण सगळेजण मिळून या स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग मध्ये काय करणार की हे जे 8 युजर स्टोरीज आहेत ते अनालिसिस करणार, सगळेजण डिस्कशन्स करणार, क्लायंट क्लिअरिफाय करून देणार की ह्याची आमच्याकडे ऍक्च्युअल काय रिक्वायरमेंट आहे, हे आपण कधी यूज करू शकतो, बिझनेसला काय ह्याची नीड आहे वगैरे वगैरे. ओके, कोणाला काही डाऊट्स असतील, इश्यूज असतील तर ह्या स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग मध्ये आपण त्याला सेग्रिगेट करून घेऊ शकतो. एकदा स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग झाली, सगळ्यांना 8 युजर स्टोरीज आता क्लिअर आउट झाले की आपण ऍक्च्युअल स्प्रिंटला सुरुवात करतो. मग सगळ्यात पहिलं तर सुरू होतं डेव्हलपमेंट फेज. आपले डेव्हलपर्स काय करतील की हे 8 युजर स्टोरीज अनालिसिस करणार आणि डिझाईन, डेव्हलपमेंट वगैरे सुरू करतील, बिल्ड रेडी करायला सुरू करतील. आता तोपर्यंत बिंग अ टेस्टर आपल्याकडे तर काहीच काम नाही, राईट? मग आपण काय करणार? मग आपण काय करतो तोपर्यंत 8 युजर स्टोरीज अनालिसिस करायचं, टेस्ट सिनारिओज, टेस्ट केसेस वगैरे रेडी करून ठेवायचे. तोपर्यंत डेव्हलपरचं डेव्हलपमेंट होऊन जातं. मग ह्याचं डेव्हलपमेंट झालं की आपल्याला बिल्ड येतो इनसाइड SIT एन्व्हायरमेंट. मग आता एकदा आपण SIT मध्ये बिल्ड भेटलं की सगळ्यात पहिले बघा लेव्हल 0 तुमचं स्टॅबिलिटी चेक करत असतं. मग तुम्ही स्मोक किंवा सॅनिटी अशी कोणती तरी एक टेस्टिंग शिकली असेल तर ते आपण SIT मध्ये सगळ्यात आधी करणार. ते झालं की आतापर्यंत जे टेस्ट केस, टेस्ट सिनारिओज वगैरे लिहिले होते ते सगळे एक्झिक्यूट करणार. समजा काही डिफेक्ट आला परत डेव्हलपरला रेज करायचं, त्याने रिझॉल्व्ह करून नवीन बिल्ड दिलं की परत लेव्हल 0 टेस्टिंग करायची, रिटेस्टिंग, रिग्रेशन टेस्टिंग करून ते डिफेक्ट क्लोज करायचं. ओके, तर हे असं आपण कधीपर्यंत करतो जेव्हापर्यंत आपल्याला वाटत नाही की आपलं जे SIT बिल्ड आहे ते बिल्ड डिफेक्ट फ्री आहे. ओके, मग जेव्हा आपण 3-4 राऊंड ऑफ टेस्टिंग करतो आणि वाटते की काहीच नवीन डिफेक्ट आला नाही, सगळं अगदी व्यवस्थित स्मूथली चाललंय, आपण काय करतो SIT अप्रुव्हल, SIT साइन ऑफ तुम्ही म्हणता बघा, तर आपण SIT अप्रुव्हल देत असतो आणि हे बिल्ड आपण देतो UAT मध्ये. मग UAT मध्ये इट इज युअर युजर एक्सेप्टन्स टेस्टिंग, राईट? की तुमच्या क्लायंट कडून कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह येणार आणि आपण त्यांच्यासोबत टेस्टिंग करणार. मग ते लोक बघतील की आम्ही जी रिक्वायरमेंट दिली आहे त्या हिशोबाने त्या लोकांनी टेस्टिंग म्हणजे ऍप्लिकेशन डेव्हलप केलं की नाही, त्याच्यानंतर त्याच्यात काही परफॉर्मन्स इश्यूज वगैरे तर नाहीत, UI इश्यूज तर नाहीयेत. ओके, तर हे सगळं UAT मध्ये केलं जातं. मग एकदा त्यांना वाटतं की ऍप्लिकेशन सॅटिस्फॅक्टरी आहे, आम्हाला पाहिजे होतं त्याच हिशोबाने चालतंय, मग ते लोक आपल्याला UAT अप्रुव्हल देतात आणि हे बिल्ड मग पास केलं जातं टुवर्ड्स युअर प्रोडक्शन एन्व्हायरमेंट. ओके, मग प्रोडक्शन मध्ये एकदा बिल्ड आलं की हे ऍप्लिकेशन प्रोडक्शन मध्ये जातंय म्हणजे आपण हॉस्पिटलला देतोय आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा जो पण डेटा आहे, मेडिकल रेकॉर्ड्स आहे ते मॅनेज करण्यासाठी आपण बनवलेलं हे ऍप्लिकेशन यूज केलं जातं. एकदा स्प्रिंट 1 प्रोडक्शनला गेली की आपण स्प्रिंट 2 साठी मग परत हीच प्रोसेस चालवतो. ओके, मग स्प्रिंट 2चं UAT झालं की प्रोडक्शन मध्ये स्प्रिंट 2 पण दिली जाते. म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपलं ऍप्लिकेशन ग्रो होत जातं. पहिल्या स्प्रिंट नंतर आपलं ऍप्लिकेशन अगदी फुल्ली फंक्शनल आहे, फुल्ली रेडी आहे असं आपण नाही म्हणू शकत. ओके, जसं जसं आपण स्प्रिंट वाईज डिलिव्हरीज देत जातो तसं तसं ऍप्लिकेशन ग्रो होत जातं, त्याच्या फंक्शनॅलिटीज वाढत जातात. समजलं?
येस मॅम. येस मॅम. ओके. आपले रोल्स कुठे आहेत ते समजलं? SIT मध्ये. करेक्ट. SIT मध्ये. मग SIT मध्ये आपलं जे पण आलं समजा सॅनिटी पासून रेग्युलेशन पर्यंत सगळंच्या सगळं आपल्यालाच करायचंय. ठीक आहे. मग ते मॅन्युअल, API, ऑटोमेशन, बॅकएंड सगळं आपण करणार. ठीक आहे. ऑल राईट. आजच्या सेशन मध्ये काही क्वेश्चन्स वगैरे ऍप्लिकेशन उद्याला स्टार्ट करूया म्हणजे थोडंसं कंटिन्युएशन राहील. ओके. अजून काही क्वेश्चन्स वगैरे? ते जे ते फुल फॉर्म्स होते ना मीन्स तेवढं म्हणजे कंपल्सरी आहेत का फक्त तेवढं बघा म्हणजे सांगा मीन्स कसं त्याप्रमाणे. हा, मी तुम्हाला हे सांगते म्हणजे BCBS काय फुल फॉर्म आहे वगैरे, पण ते लक्षात ठेवायचं असं काही नेसेसरी नाही. ओके ठीक आहे. इतकं कोणी नाही विचारत. चालेल चालेल. पण माहितीसाठी मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. बघा आज आपण जितकं पण घेतलंय फक्त डोमेन अंडरस्टँडिंगचं होतं. कारण आज तुम्हाला जर डोमेन बद्दल काहीच माहिती नाही, उद्या आपण ऍप्लिकेशन सुरू केलं तर हे का वर्क होत आहे किंवा काय ह्याची नेसेसिटी आहे ते आपल्याला समजणार नाही. ठीक आहे. तर डोमेन अंडरस्टँडिंग हे नेसेसरी असतं. ठीक आहे. आता उद्यापासून काय करूया, सगळे आपले टेक्निकल टर्म्स सुरू करूया, ऍप्लिकेशन सुरू करू. मग एक एक टेस्टिंग कुठे परफॉर्म करायचं, सिनारिओज कसे लिहायचे वगैरे वगैरे उद्यापासून सुरू करूया. ओके. ओके. थँक्यू. ऑल राईट. चलो देन. काही क्वेश्चन्स नाही आहेत राईट? मॅम PPT सेंड कराल ग्रुपला. PPT आता नाही सेंड करत, शेवटच्या सेशनला करते. आज तुम्हाला नोट्स पाठवून देते आपलं जितकं झालं तितकं. ओके. तेवढं गो थ्रू करा आणि बाकी मग बघूया. परत मी जे नोट्स क्रिएट केलेत ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला खाली ब्रॅकेटमध्ये क्वेश्चन पण लिहून दिलेत की ह्या पर्टिक्युलर पॉईंटवरती इंटरव्ह्यूमध्ये हे क्वेश्चन्स येतात. तर मग त्या हिशोबाने तुमचं लगेच प्रिपरेशन पण होऊन जाईल. ठीक आहे. बाहेरचं काही करायची गरज नाही. ते डॉक्युमेंटमध्ये सगळं तुमचं होऊन जाईल. मॅडम प्रोजेक्ट आपला किती दिवस चालणार आहे? प्रोजेक्ट अजून 3 दिवस चालेल. ठीक आहे. 3 दिवस सफिशियंट आहे प्रोजेक्टसाठी. हां, सफिशियंट आहे. ओके. जर समजा आपलं झालं नाही तर अजून 1 दिवस एक्सटेंड करता येईल. पण युजुअली मला 4 दिवस लागतात सांगण्यासाठी आणि सगळं व्यवस्थित कव्हर होतं. ओके. ओके ओके. थँक्यू. येस. नेक्स्ट प्रोजेक्ट तुम्हीच घेता का बँकिंग डोमेनचा? बँकिंग मी नाही घेणार आहे. बँकिंग तुमचे प्रशांत सर घेणार आहेत बहुतेक. ओके. हॅलो मॅम. हां, बोला. मग तुम्ही याच्यात जे टेस्ट केस सिनारिओज आहेत ते डिझायनिंग वगैरे तेच सांगणार आहेत की ऑल फ्रेमवर्क डिझायनिंग प्रोजेक्टचं ते पण कव्हर होईल यात? फ्रेमवर्क डिझायनिंग मी नाही सांगणार. ते मला ऑटोमेशन सर, संजय सर सांगतील की मॅपिंग कसं हे करायचं, फ्रेमवर्क वगैरे कसं डिझाईन करायचं. हे पण सगळ्या गोष्टी एक काइंड ऑफ म्हणजे रिव्हिजन काइंड ऑफ करून घेऊया. म्हणजे ते API असो, बॅकएंड असो, म्हणजे तुमचे फंक्शनल, नॉन फंक्शनल सगळं. ओके. मग हेल्थकेअर आणि बँकिंग डोमेनमध्ये तुम्ही आम्हाला डोमेन नॉलेज आणि टेस्ट केस सिनारिओज डिझाईन आणि फ्लो कसा टेक्निकल फ्लो आहे तेवढं तुम्ही आम्हाला प्रॉपर डिझायनिंग आणि संजय सर आम्हाला फ्रेमवर्क डिझायनिंग असंच हां. ना? हां, करेक्ट. थँक्यू. प्रॅक्टिकल वगैरे पूर्ण असं घेणार आहेत का? काय म्हणाले नाहीये. तुम्ही मॅथमॅटिक्स वगैरे कसं ते आपण कसं फ्लो जातो आपला प्रोजेक्टचा आणि प्रॅक्टिकल सर घेणार आहेत असं. हां, बघूया एक एक करून बघूया. ठीक आहे. अजून आपलं काही सुरूच नाही झालं तर मी काय सांगू तुम्हाला. ठीक आहे. चलो क्लोज करू. येस मॅम. येस मॅम. Good. थँक्यू. 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 मॅम.